स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी दहिवद येथे एका अल्पवयीन आदिवासी मुलीवर बलात्कार झालेला आहे. त्या घटनेचा आम्ही बिरसा आर्मी संघटनेच्या वतीने आणि आदिवासी समाजाच्या वतीने प्रथमतः तीव्र निषेध व्यक्त करतो. आणि ह्या ज्या काही घटना आहेत, आदिवासी समाजावर अत्याचाराचे जे काही प्रकरण आहे ती दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचं आत्मचिंतन करण्याची वेळ ही समाजावर आलेली आहे. आणि दुसरा विषय असा की ही घटना इतकी गांभीर्याने आहे की माणुसकीला काळिमा फासणारी घटना आहे. या घटनेचं गांभीर्य लक्षात घेता हे जे प्रकरण आहे तो आरोपित आटोके आहे. आरोपी अटक असलेला आरोपी आहे. त्याचा हा जो खटला आहे तो फास्ट ट्रॅक कोर्टात चालावा आणि त्याला फाशीची शिक्षा व्हावी. तसेच जे काही बाल आयोग आहे, महिला आयोग आहे आणि महाराष्ट्र शासनाचा जे काही शक्ती कायदा आहे महिलांच्या सुरक्षा संदर्भातला, त्या सगळ्या कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी आणि बाल अत्याचार प्रतिबंध, अॅट्रॉसिटी कायदा असेल, पोक्सो असेल, या विविध कलमाखाली त्या आरोपीवर गुन्हा नोंद होऊन फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालून त्याला फाशीची शिक्षा व्हावी अशी आमची मागणी आहे. 15 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 12:30 वाजेच्या सुमारास दहिवद गावातील साखर कारखान्याजवळ वसाहतीजवळ एका 8 वर्षीय मुलीवरती अत्याचार झाल्याची प्राथमिक माहिती शिरपूर तालुका पोलीस स्टेशनला मिळाली होती. त्यावरती आम्ही तात्काळ त्या माहितीची खात्री करून त्यातील जो आरोपी आहे त्याला ताब्यात घेतलं आणि जी पीडित मुलगी होती तिला प्रथम शिरपूर वैद्यकीय रुग्णालयात आणि त्याच्यानंतर धुळे येथील शासकीय रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत. तिचे जे नातेवाईक आहेत त्यांच्याकरवी रात्री गुन्ह्याची फिर्याद नोंदवून त्यातील आरोपी आहे त्याला अटक करण्यात आली आहे. गुन्ह्यातील जे पुरावे आहेत ते सर्व गोळा करणे, FSLची टीमला बोलवणे आणि साक्षीमध्ये सर्व पंचनामे घेणे ही सगळी प्रक्रिया चालू आहे. गुन्ह्यामध्ये जास्तीत जास्त सखोल तपास करून लवकरात लवकर दोषारोपपत्र आम्ही टाकू जेणेकरून आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा होईल. आरोपीचं नाव अनिल काळे आहे आणि सदरच्या गुन्ह्याचा तपास हा माननीय SDPO सर, उपविभागीय अधिकारी शेरपूर भाग हे करत असल्याने पुढील सर्व तपासाची माहिती त्यांच्याकडे आहे. हॉटेलची तोडफोड झालेली आहे, ते हॉटेल त्या आरोपीचीच आहे असे सांगितले. घटनास्थळाजवळ जी हॉटेल आहे असं सांगण्यात येतं, ती आम्ही पण माहिती घेतली तर ती त्याच्या भावाची हॉटेल आहे. परंतु जमावाने काल थोडा रोष व्यक्त करण्यासाठी त्या हॉटेलची तोडफोड केली आहे. सर, त्या हॉटेलवरती पाण्यात गांजा सदृश्य पदार्थ, दारूच्या बाटल्या आणि गांजा पिण्यासाठीचे